नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण स्वामी समर्थांची अत्यंत सुंदर, मनोहर आणि काळजाला भिडणारी कथा ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील, परमेश्वराची कृपा तुम्हाला प्राप्त होईल। तेव्हा ही कथा सर्वांनी मनोभावे ऐकावी। श्री स्वामी समर्थ। कथेला सुरुवात करूया। अक्कलकोट एक साधं गाव, पण भक्तांसाठी ती भूमी म्हणजे जिवंत शक्तीचं स्थान। तिथे आजही लोक म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही कथा आहे एका सामान्य माणसाची आणि त्याच्या आयुष्यात घडलेल्या अशा घटनेची जी विज्ञानाने नाही पण श्रद्धेने समजते। रमेश नावाचा एक साधा माणूस, नोकरी गेली, घरात आजारी आई, खिशात फक्त 300 रुपये आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर उशीर होईल। रमेश पूर्णपणे तुटला होता। रात्री तो आईजवळ बसून रडत म्हणाला, देवा, आता तूच वाचव। दुसऱ्या दिवशी तो गावातल्या स्वामी समर्थांच्या मठात गेला। मठात शांतता, अगरबत्तीचा सुगंध आणि स्वामींचा फोटो। तो फोटोसमोर बसला, डोळ्यातून पाणी वाहत होतं। स्वामी, मी हारलोय, आता तुम्हीच बघा। त्याने डोकं टेकवलं। तेवढ्यात एक पांढऱ्या कपड्यातला वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला। काय रे बाळा, एवढा का रडतोयस? रमेशने सगळं सांगितलं। तो वृद्ध हसला आणि म्हणाला, घरी जा, आईला काही होणार नाही, हे घे। त्याने रमेशच्या हातात एक छोटासा प्रसाद ठेवला। रमेशने वर पाहिलं, पण तो माणूस गायब होता। रमेश घरी गेला। आईची तब्येत जी खूप खराब होती ती अचानक ठीक वाटू लागली। तिने म्हटलं, बाळा, मला हलकं वाटतंय, वेदना नाहीत। डॉक्टरकडे नेलं। रिपोर्ट पाहून डॉक्टर थक्क। हे कसं शक्य आहे? ज्या आजारासाठी ऑपरेशन लागणार होतं तो गायब आहे। रमेशच्या अंगावर काटा आला। त्याने खिशातून प्रसाद काढला आणि आठवलं, त्या वृद्ध माणसाचे डोळे, त्याचं हसू, ती शांतता। तो धावत मठात गेला, फोटोसमोर उभा राहिला आणि थरथरत म्हणाला, हाच तो चेहरा। आज स्वतः स्वामी समर्थ माझ्या समोर आले होते। रमेश रडत होता, पण यावेळी आनंदाने, स्वामी, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण तुम्ही माझी साथ सोडली नाही। मित्रांनो, स्वामी समर्थ चमत्कार दाखवण्यासाठी येत नाहीत, ते येतात श्रद्धा जिवंत ठेवण्यासाठी। जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा कुठेतरी एक अदृश्य शक्ती त्याचा हात धरते, कधी डॉक्टरांच्या रूपात, कधी अनोळखी माणसाच्या रूपात आणि कधी स्वतः स्वामींच्या रूपात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ।